बुलढाण्यात टक्कल व्हायरसने शिरकाव केल्याने नागरिक पुरते हैराण झाले होते। नागरिकांचे केस अचानक मोठ्या प्रमाणावर गळून टक्कल पडू लागले होते। अखेर या प्रकरणाचा उलगडा झाला आहे आणि यात आता नवीन माहिती समोर आली आहे। बुलढाण्यातील केस गळतीच्या प्रकरणातील पाण्याचा अहवाल समोर आला आहे। हे पाणी वापरणे किंवा पिण्यायोग्य नाही अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी अमोल गीते यांनी दिली आहे। जे सॅम्पल आम्ही पाठवलं त्याच्यामध्ये 54 मिलीग्राम पर लिटर इतकं जास्त प्रमाणात नायट्रेट्स आढळून आले आणि त्याचा TDS सुद्धा 2100 आहे। पण हे एवढ्या केमिकल दूषित पाणी असल्यामुळे बरेचसे हेल्थ प्रॉब्लेम निर्माण त्या भागामध्ये होत आहेत। शेगावच्या बोंडगावातील पाण्यात नायट्रेट सारखा अत्यंत विषारी घटक मोठ्या प्रमाणावर आढळून आला आहे। पाण्याची TDS लेवलही भयंकर वाढली असल्याचं पाहायला मिळाले। त्यामुळे गावकऱ्यांसाठी हे पाणी विष ठरत आहे। या गावात पिण्याच्या पाण्याची वेगळी सोय आहे, मात्र वापरण्याच्या पाण्यात नायट्रेट सारखा विषारी घटक मोठ्या प्रमाणात आढळला आहे। त्यामुळे हे पाणी वापरायोग्य नसल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय। सर, कालच्या प्रकरणामध्ये म्हणजे जे बोंडगाव यामध्ये केस गळतीचं प्रमाण वाढलंय, त्या संदर्भातला पाणीचा अहवाल काय आला आणि नेमकं काय म्हणता येईल? प्राथमिक तपासण्या केल्यानंतर थोडंसं तो खारपानपट्टा ऑलरेडी आहेच। तर स्किन स्पेशलिस्टला आमच्या वाटलं की याच्यामध्ये नायट्रेट्स, आर्सेनिक आणि लीड याचं प्रमाण जास्त आहे का हे तपासावं। तर आम्ही खामगावच्या लॅबला ते पाणी सॅम्पल पाठवलं। त्याच्यामध्ये नायट्रेट्सचं प्रमाण हे 10च्या आत नॉर्मली असायला पाहिजेत, परंतु जे सॅम्पल आम्ही पाठवलं त्याच्यामध्ये 54 मिलीग्राम पर लिटर इतकं जास्त प्रमाणात नायट्रेट्स आढळून आलं आहे आणि त्याचा TDS सुद्धा 2100 आहे। लीड आणि आर्सेनिकची तपासणी बुलढाण्यात होत नाही, त्याचे सॅम्पल आम्ही पुण्याला पाठवलं आहे। एक 8-10 दिवसात त्याचं पण सॅम्पलचे रिझल्ट्स येतील। पण हे एवढ्या केमिकल दूषित पाणी असल्यामुळं बरेचसे हेल्थ प्रॉब्लेम निर्माण त्या भागामध्ये होत आहेत। त्यामुळे केस गळतीचं प्रमाण त्याच्यामुळे झालं का असं एक्झॅक्टली म्हणता येणार नाही, तर कारण ते क्लिनिकली डायग्नोस आम्ही फंगल इन्फेक्शन केलं आहे। आता ते फंगल इन्फेक्शन का ठराविक एरियातच होतं आहे याचं इन्व्हेस्टिगेशन आम्ही करत आहोत। इपिडेमॉलॉजिकल सर्वे झाल्यानंतर ते आपल्याला कळेलच की नेमकं याच भागामध्ये फंगल इन्फेक्शन जास्त का आहे म्हणून। सध्या किती आता रुग्ण आले? सध्याचं अपडेट काय? सध्याचा अपडेट कालपर्यंत 51 रुग्ण होते। आजचा अपडेट माझ्यापर्यंत दुपारपर्यंत येईल। पण रुग्णांची संख्या सध्या घटते आहे, वाढत नाही आहे आणि ज्या लोकांचे केस गेले होते त्यांचे केस पण उगायला परत सुरुवात झालेली आहे। आपलं आव्हान हेच आहे, घाबरून जाण्याची गरज नाही। मी काल जेव्हा गेलो तर असं वातावरण दिसलं की महिलांमध्ये जास्त करून महिलांमध्ये भीतीचं प्रमाण जास्त होतं की असंच जर टक्कल राहिलं आयुष्यभर तर कसं। पण आम्ही त्यांना समजून सांगितलं आहे फंगल इन्फेक्शनमुळे होते, जसं तुमचं इन्फेक्शन कमी होईल तसे तुमचं केस पण उगायला परत सुरुवात होतील। आणि काल आम्ही अँटीफंगल ट्रीटमेंट सुरूसुद्धा केली। रिपोर्ट काय येतील त्यानंतर अजून परफेक्ट ट्रीटमेंट आपल्याला देता येईल, पण आज क्लिनिकल डायग्नोसिसच्या बेसिसवर आपण त्यांना ट्रीटमेंट सुरू केलेली आहे। पाण्याचा वापर करावा की नाही करावा काय म्हणतात? आता हे बोलणं, पाणी तर जीवनावश्यक गोष्ट आहे। पाणी ट्रीटमेंट करूनच ते प्यायला पाहिजेत, कारण एवढं हार्ड वॉटर पिणं म्हणजे ते परत किडनीला प्रॉब्लेमॅटिक होणार। बाकीचं पण नायट्रेट्स एवढ्या हाय लेवलला असल्यानंतर हिमोग्लोबिनचे पण प्रॉब्लेम्स होतात। त्याच्यामुळं डेफिनेटली हे पाणी तर पिण्यास अयोग्य आहे असाच रिपोर्ट माझ्याकडे आहे।